स्वप्नात हे 20 संकेत दिसले तर तुमचे नशीब बदलणारच. नमस्कार मित्रांनो, कधी तुम्ही असा एखादे स्वप्न पाहिले आहे का, जे जागे झाल्यावरही तुमच्या मनात सतत गुंजत राहिले असेल? असे एखादे स्वप्न जे केवळ कल्पना वाटत नाही तर एखाद्या संकेतासारखे वाटते. स्वप्ने ही फक्त मनाची कल्पना नसतात. अनेकदा ती आपल्या नशिबाचे, आपल्या येणाऱ्या काळाचे संकेत बनून येतात. आपल्या प्राचीन ग्रंथामध्ये आणि शास्त्रामध्ये स्वप्नांना खूप महत्त्व दिले गेले आहे. ऋषी मुनींपासून ते आधुनिक वैज्ञानिकांपर्यंत अनेक जण मानतात की स्वप्नामध्ये काही खोलगूढ अर्थ, काही असे संदेश दडलेले असतात जे आपल्या भविष्याची झलक देतात. आज आपण अशाच 20 संकेतांची चर्चा करू, जे जर तुम्हाला स्वप्नामध्ये दिसले तर समजून घ्या की तुमचे नशीब बदलणार आहे. तुमचे आयुष्य एका नव्या वळणावर येणार आहे. प्रत्येक संकेत एक गोष्ट सांगतो आणि त्या गोष्टींमध्ये दडलेले असते ब्रह्मांडाचे रहस्य. नंबर 1, स्वप्नात स्वच्छ वाहणारे पाणी पाहणे. पाणी हे जीवन आणि परिवर्तनाचे प्रतीक मानले जाते. जर तुम्ही स्वप्नात नदी, झरे किंवा समुद्र पाहता आणि ते पाणी अगदी स्वच्छ आणि निळसर आहे, तर याचा अर्थ तुमच्या जीवनातील नकारात्मकता दूर होणार आहे आणि एक सकारात्मक ऊर्जा तुमच्या आयुष्यात प्रवेश करणार आहे. नंबर 2, स्वतःला स्वप्नात उडताना पाहणे. हे स्वप्न अनेकांना येते, पण याचा अर्थ खूप खोल असतो. तुम्ही स्वप्नात पाहिले की तुम्ही जमिनीपासून वर उडत आहात, मोकळ्या आकाशात, आणि तुम्हाला भीती वाटत नाही, तर हे संकेत आहे की तुम्ही आयुष्यातील बंधनांमधून मुक्त होणार आहात. तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे आणि तुम्ही एखाद्या मोठ्या यशाच्या दिशेने वाटचाल करणार आहात. नंबर 3, स्वप्नात देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळणे. जर तुम्हाला देवी लक्ष्मी स्वप्नात स्मित हास्य करताना, आशीर्वाद देताना किंवा तुम्ही त्यांच्या चरणांजवळ बसलेले दिसले, तर हे अत्यंत शुभ संकेत आहेत. तुमच्या जीवनात धन, वैभव आणि समृद्धी येणार आहेत. आर्थिक अडचणी लवकरच संपणार आहेत. नंबर 4, मंदिर किंवा पवित्र स्थळी स्वतःला पाहणे. जर तुम्ही स्वप्नात स्वतःला एखाद्या मंदिरात, गंगा घाटावर, हिमालयात किंवा एखाद्या तीर्थस्थळी पाहता, तर याचा अर्थ तुमची आत्मा आता जागरणाच्या अवस्थेत आली आहे. ही आत्मिक उन्नतीची सुरुवात आहे. नंबर 5, स्वप्नात सोने किंवा चांदीची नाणी पाहणे. जर तुम्ही स्वप्नात नाणी मोजताना किंवा कुणीतरी तुम्हाला नाणी देताना पाहिले, तर हे अचानक धनलाभाचे संकेत आहे. तुमच्या मेहनतीचे फळ मिळण्याची वेळ आली आहे. नंबर 6, भगवान शिवांचे स्मित हास्य करत असलेले दर्शन. शिवाचे स्वप्न फक्त सौभाग्य नाही, तर संपूर्ण आयुष्याच्या परिवर्तनाचे द्योतक आहे. जर ते ध्यानावस्थेत शांत बसलेले स्मित करत असतील, तर ते दर्शवते की तुमच्यावर ईश्वरी कृपा होणार आहे. नंबर 7, हिरवळ, फुलांनी भरलेली बाग, वृक्ष पाहणे. हे अत्यंत शुभ चिन्ह आहेत. समृद्धी, स्थायित्व आणि मेहनतीचे फळ मिळणार आहे, असा याचा अर्थ आहे. नंबर 8, दीपक किंवा अग्नी पाहणे. जर दीपकाची ज्योत स्थिर व शांत आहे, तर ती तुमच्या आयुष्यातील अंधार संपून प्रकाश आणणारी आहे. नवीन आरंभाचा संकेत आहे. नंबर 9, स्वप्नात स्वच्छ आकाश, चमकते तारे किंवा पूर्ण चंद्र पाहणे. हा अत्यंत शुभ आणि आध्यात्मिक संकेत आहे. तुमचे अंतर्मन ब्रह्मांडाच्या ऊर्जेशी जोडले जात आहे आणि लवकरच एखादी चमत्कारी घटना घडू शकते. नंबर 10, सफेद गाय, कमळाचे फूल, मोर नाचताना पाहणे. हे चिन्ह सौभाग्याचे प्रतीक आहे. सफेद गाय, लक्ष्मीचे कमळ, आध्यात्मिक शुद्धतेचे प्रतीक, आणि मोर, आनंद व वैभवाचे प्रतीक आहे. नंबर 11, स्वतःला डोंगराच्या शिखरावर पाहणे. संघर्षाचे फळ मिळण्याची वेळ आली आहे. जर बर्फाच्छादित शिखरावर तुम्ही आरामात उभे आहात, तर तुमच्या मनात आता स्थिरता येणार आहे. नंबर 12, आकाशातून येणारी सोनसळी किंवा दिव्य प्रकाश. हे अत्यंत दुर्मिळ आणि शुभ स्वप्न असते. आत्मज्ञान आणि आध्यात्मिक जागरणाचे सूचक आहे. ब्रह्मांड तुमच्यावर आपली कृपा बरसवते आहे. नंबर 13, सौम्य पावसात भिजत आनंद घेणे. हे स्वप्न दर्शवते की तुमच्या आयुष्यात प्रेम, शांती आणि नवा आरंभ होणार आहे.
जुन्या वेदना आता संपणार आहेत. नंबर 14, स्वप्नात पांढऱ्या वस्त्रात दिसणे किंवा कुणीतरी ते देणे हे शुद्धतेचे, उच्च ऊर्जा आणि आध्यात्मिक उन्नतीची नांदी आहे. आता तुमचे कर्म परिष्कृत होत आहे. नंबर 15, एखादी चावी मिळणे. ही चावी आयुष्यातील एखाद्या रहस्याचा दरवाजा उघडणार आहे. नवी संधी, नवे मार्ग खुले होणार आहेत. नंबर 16, एखादा दिव्य गुरु शिकवत असणे. जर तुम्हाला ऋषी, साधू किंवा गुरु स्वप्नात काही शिकवत असतील तर हे अत्यंत शुभ स्वप्न आहे. त्यांचे ज्ञान लिहून ठेवा. ते भविष्यात मार्गदर्शक ठरेल. नंबर 17, मंदिराच्या घंटांचा आवाज ऐकू येणे. घंटांचा आवाज केवळ कानापर्यंत मर्यादित नसतो, तो आत्म्याला जागृत करतो. आता तुमचे अंतरंग जागृत होत आहे. नंबर 18, गायीचे वासरू, पांढरे कबूतर, हंस पाहणे. हे स्वप्न सौम्यता, प्रेम, शांतता आणि आध्यात्मिक उन्नती दर्शवते. नंबर 19, बंद दरवाजे आपोआप उघडणे. आता तुमच्या आयुष्यात नवीन दार उघडणार आहेत. जिथे अडथळे होते तिथे मार्ग खुले होणार आहेत. नंबर 20, स्वतःला पुन्हा जन्म घेताना किंवा बाळ रूपात पाहणे. हे आत्मिक पुनर्जन्माचे संकेत आहे. तुमचे जुने कर्म, जुने आयुष्य संपले आहे. आता ब्रह्मांडाने तुम्हाला एक नवीन जीवन, नवीन संधी दिली आहे. तुम्ही आता अधिक शक्तिशाली आणि स्पष्ट विचाराने आयुष्यात पुढे जाऊ शकता. मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा. नवीन व्हिडिओची नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा. व्हिडिओ ऐकल्याबद्दल व पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच नवनवीन माहितीसह पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.